नमस्कार मित्रांनो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. नोटा आणि नाणी या चॅप्टरवरती प्रश्न विचारला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्कम दिली जाते. रक्कम देऊन अजून ते कोणत्या कोणत्या नोटा होत्या, म्हणजे 100च्या होत्या, 5च्या होत्या, 10च्या होत्या, कितीच्या नोटा होत्या त्या नोटा सांगितल्या जातात. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि नोटांची संख्या, एकूण नोटा किती किंवा 100च्या किती, 50च्या किती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता ह्यात एक गणित आहे पहा. सोहमजवळ 12,000 रुपये असून त्यातील काही नोटा 100 रुपये व काही नोटा 50 रुपयांच्या आहेत. 100 रुपयांच्या नोटा व 50 रुपयांच्या नोटा समान आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत? तर आता बघा, या गणितात आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्याजवळ एकूण रक्कम आहे 12,000 आणि 12,000 रुपये कसे तयार झालेत, तर 100च्या नोटा काही आणि 50च्या नोटा यांची सांगड करून किंवा यांची बेरीज करून त्याच्याजवळ 12,000 रुपये आहेत. आणि महत्त्वाचं काय आहे की 100 रुपयांच्या नोटा व 50 रुपयांच्या नोटा या समान आहे. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. जर समान असेल तरच तुम्ही ह्या सूत्रानुसार सोडवू शकता, समान नसेल तर तुम्ही हे सूत्र वापरू शकत नाही. मग इथं बघा, जर 100 रुपयाच्या आणि 50 रुपयांच्या नोटा समान आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत, एकूण किती नोटा आहेत किंवा असतील. तर बघा, ह्याच्यासाठी सूत्र आहे. सूत्र असं आहे की रक्कम भागिले नोट 1 अधिक नोट 2. आता रक्कम म्हणजे काय, तर ह्या गणितामध्ये जर तुम्ही पाहिलं, त्याच्याजवळ एकूण रक्कम किती आहे, 12,000, म्हणजे ती झाली आपली रक्कम 12,000 भागिले. आता काय दिले आपल्याला, नोटांची संख्या दिली आहे, बरोबर. कोणत्या कोणत्या, नोट 1 म्हणजे 100ची नोट म्हणून 100 लिहितो, अधिक नोट 2 म्हणजे दुसरी नोट कोणती आहे त्याच्याजवळ, 50ची म्हणून अधिक 50 लिहितो. म्हणजे नोटांची काय केली, बेरीज. नेक्स्ट स्टेप काय होणार आपली, 12,000 भागिले किती झालं, 100 आणि 50 150. आणि आता ह्यांचा करायचा भागाकार. म्हणजे पहा, या शून्याला हे शून्य कॅन्सल झालं आणि 15 1 15, 15 8 120 आणि 15 0 0. किती उत्तर आलं, 80. पण हे जे येणारं उत्तर असतं ही एका प्रकारच्या नोटा असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ह्या 100च्या पण 80 नोटा झाल्या आणि 50च्या पण 80 नोटा झाल्या. लक्षात येते, हे तुमचं फायनल आन्सर नाही. हे जे आन्सर निघतं हे एका नोट्यांची रक्कम, म्हणजे 100च्या नोटा किती आहेत तर 100 किंवा 50च्या नोटा किती आहेत तर 80 असं. सॉरी, म्हणजे इथं काय झाले, तर आता जर एकूण आपल्याला प्रश्न विचारला आहे, आपल्याला फक्त विचारलं नाही की 100च्या नोटा किती किंवा 50च्या किती, आपल्याला विचारलं एकूण. मग एकूण विचारल्यामुळे काय करायचं, 80 आलेलं उत्तर गुणिले किती टाईपच्या नोटा आहेत आपल्याकडे, 2 टाईपच्या, 100च्या आणि 50च्या, म्हणून गुणिले 2. मग उत्तर किती आलं, 80 गुणिले 2 160. पुन्हा एकदा रिपीट करतो. रक्कम, दिलेली रक्कम 12,000. नोट 1 म्हणजे पहिल्या प्रकारची नोट आहे 100 म्हणून 100 लिहिलं, अधिक दुसऱ्या प्रकारची नोट आहे 50 म्हणून 50 लिहिलं. त्यांची बेरीज केली, 12,000 भागिले 150 म्हणजे 80 आलं उत्तर. आता हे जे 80 उत्तर आले, हे 80 म्हणजे काय असतं, तर त्याच्याजवळ 100च्या नोटासुद्धा 80 आहेत आणि त्याच्याजवळ 50च्या नोटासुद्धा 80 आहेत. लक्षात आलं. आणि मग इथं जर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, एकूण किती नोटा. मग एकूण नोटा आपल्याकडे 2 प्रकारच्या आहेत, 100 आणि 50, म्हणून आलेल्या उत्तराला काय करायचं, गुणिले 2 बरोबर 160. आता पुढे अजून एक अशाच प्रकारचं एक गणित आहे. आता या गणितात पहा, रमेशकडे 10 रुपये, 20 रुपये व 50 रुपयाच्या समान नोटा आहेत व त्याच्याकडे असे एकूण 3,600 रुपये आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत. आता वरचा प्रश्न पाहिला, वरच्या प्रश्नामध्ये केवळ 100 आणि 50 अशा 2 प्रकारच्या नोटा होत्या, परंतु दिलेल्या गणितामध्ये 3 प्रकारच्या नोटा आहेत, 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपये. आता बघा, सूत्र तेच, अंशामध्ये रक्कम आणि छेदामध्ये नोटांची बेरीज. रक्कम त्याकडे आहे 3,600, अंशात लिहितो मी 3,600, छेद. आता नोट, पहिली नोट कोणती आहे 10 म्हणून 10, अधिक दुसरी नोट कोणती आहे 20 म्हणून 20, अधिक तिसरी नोट कोणती आहे 50 म्हणून 50. आणि ह्यांची बेरीज करूया, 3,600 भागिले ह्यांची सर्वांची बेरीज येते 80. ठीक आहे. आता भागाकाराची क्रिया होईल. इथं इथल्या शून्याला हा शून्य गेला, 8 1 8, 8 चौक 32, राहिलं किती 4 आणि 8 पंचे 40. म्हणजे थोडक्यात काय झालं, त्याच्याजवळ 10 रुपयाच्या 45 नोटा आहेत,
20 रुपयाच्यासुद्धा 45 नोटा आहेत आणि 50 रुपयाच्यासुद्धा 45 नोटा आहेत. परंतु एकूण नोटा विचारले म्हणून एकूण नोटा आलेलं उत्तर 45 गुणिले किती प्रकारच्या नोटा आहेत? 1, 2, 3 प्रकारच्या नोटा म्हणून गुणिले 3. वरच्या गणितामध्ये 2 प्रकारच्या नोटा होत्या म्हणून उत्तराला 2 ने गुणलं होतं. इथं 3 नोटा म्हणून 3 ने गुणलं. 45 गुणिले जर तुम्ही 3 केलं तर उत्तर येते बघा 3 पाचे 15, चला 1, 3 चौक 12 आणि 13. त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत? तर त्याच्याजवळ 135 नोटा आहेत एकूण. ठीक आहे. आता जर त्यांनी प्रश्न असा विचारला की दिलेल्या गणितामध्ये त्याच्याजवळ 50च्या नोटा किती, तर हे जे आलेलं आन्सर असतं हे प्रत्येकी नोट असतं. म्हणजे त्याच्याजवळ 10च्या नोटा पण 45 आहेत, 20च्या नोटा पण 45 आहेत आणि 50च्या नोटा पण 45 आहेत. का? कारण की गणितातच आपल्याला दिले त्या नोटा कशा आहेत? समान आहे. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. समान असल्यामुळं हे सर्व आपलं बरोबर येतं. ठीक आहे. थँक्यू.